1 मे रोजी संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन मोठ्या क्रांतिकारी उत्साहात साजरा करण्यात आला। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सीटूच्या वतीने राज्याच्या कानाकोपऱ्यात कामगार शक्तीचे प्रदर्शन घडले। पालघरच्या डहाणूमध्ये जिथे आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। सोबतच सोलापूर, नाशिक, बीड, यवतमाळ, परभणी आणि पुणे जिल्ह्यांमध्ये भव्य रॅली व चर्चासत्राच्या माध्यमातून कामगारांच्या संघर्षाला उजाळा देण्यात आला। अहिल्यानगरमध्ये सीटूच्या वतीने दिल्ली गेट येथे विशेष कार्यक्रम करण्यात आला। यावेळी कॉम्रेड राजू कांबळे आणि डॉक्टर मेहबूबा सय्यद यांनी कामगार कायद्यांमधील बदलावर चिंता व्यक्त करत 8 तास कामाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन केले। यंदाच्या कामगार दिनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड डॉक्टर DL कराड यांचा मुंबईत झालेला सन्मान। त्यांना मानाचा भीष्माचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला असून संपूर्ण कामगार चळवळीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। दरम्यान नंदुरबारच्या झिरी ग्रामसभेत ॲडव्होकेट सोनाली वळवी यांनी माहिती अधिकारातून लाखोंचा भ्रष्टाचार उघड करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे। अशा प्रकारे यंदाचा 1 मे हा संघर्षाचा निर्धार, नेतृत्वाचा गौरव आणि अन्यायाविरुद्धचा एल्गार यावेळी ऐतिहासिक ठरला आहे। वृत्तसंकलन विभाग, जनसंवाद, अकोले।